नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण 2 किलो गव्हाचा चीक काढून छान अशी पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई बनवणार आहोत। बघू शकता तुम्ही एकदम पांढरी शुभ्र ही आपली कुरडई तयार झालेली आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये गहू भिजत कसे घालायचे, गव्हाचा चीक कसा काढायचा आणि चिकापासून कुरडई कशी बनवायची हे पाहणार आहोत। इथे मी 2 किलो स्वच्छ निवडून गहू घेतलेले आहेत। गहू घेताना शक्यतो जुना गहू घ्या, नसेल जुना तर नवीनही चालेल, पण जर तुम्हाला जुना गहू मिळत असेल तर जुना गहू घ्या। जुन्या गव्हाच्या कुरडया खूप छान तयार होतात। आता हे जे गहू आहेत ना, मी 4 दिवस पाण्यामध्ये भिजत घालणार आहे। रोज आपल्याला ह्या गव्हातलं पाणी बदलायचं आहे। 4 दिवस कंटिन्यू आपल्याला हे गहू पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि रोजच पाणी चेंज करायचं आहे आठवणीने, एकदाही विसरायचं नाही। तर इथे बघा मी आता 4 दिवस हे गहू भिजत घातलेले आहेत। 4 दिवस पाणी मी बदललेलं आहे गव्हातलं। तर इथं आपले गहू छान असे भिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही। सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे 4 दिवस मी हे गहू भिजत घातलेले होते। तर इथे बघू शकता गहू छान भिजलेले आहेत। शुक्रवारी सकाळी आपल्याला ह्या गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे। बरोबर 4 दिवस गहू भिजवायचे आहेत। तर इथे बघा आपलं हे गहू छान भिजलेलं आहे, याचा चीकही खूप छान निघतोय। आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्याला की नाही तेल लावून घ्यायचं आहे, हाताला तेल लावून घ्यायचं आहे। मी गहू 4 दिवस भिजत घातलेले होते आणि 5व्या दिवशी याचा चीक काढायला घेतलेला आहे। सर्व मिक्सरच्या भांड्याला की नाही तेल लावून घ्यायचं। तेल यासाठी लावायचं, चीक खूप चिकट असतो गव्हाचा, म्हणून हाताला भांड्यांना तेल लावून घ्यायचं आहे। आपलं जे कुकिंग ऑइल आहे ना ते लावलेलं आहे, खायचं तेल। मी पूर्ण हातालाही तेल लावून घेतलेलं आहे बघा। आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये गव्हाचा चीक काढणार आहोत। पाटा वरवंटा असेल तर तुम्ही पाटा वरवंट्यावरतीही काढू शकता, पण आता सिटीमध्ये पाटा वरवंटा मिळत नाही, त्यामुळे की नाही मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये चीक काढून घेते। तर इथे बघा गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी 2 ते 3 पाण्याने। चीक काढायच्या आधी खराब पाणी पूर्ण काढून स्वच्छ पाण्याने गहू मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण लगेच चीक काढायला घेऊयात। इथे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू काढून घेते मी। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी गव्हाची कुरडई बनवणार असाल ना, तर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नामध्ये ना ही कुरडई परफेक्ट जमेल, याची गॅरंटी मी तुम्हाला देते। तर इथे बघा पाणी घालते मी गव्हामध्ये, अंदाजे कमी जास्त पाणी घालायचं आहे। आणि आता की नाही हे जे गहू आहे ना, मिक्सरला की नाही पल्स मोडवरती की नाही बारीक करून घ्यायचं आहे। बंद चालू मिक्सर करून, कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचा नाही। तर बघा मी दाखवलेल्या पद्धतीने पल्स मोडवरती आपल्याला हे गहू बारीक करून घ्यायचं आहे। मी लहान होते ना त्यावेळेस माझी आजी, माझी आई ना पाटा वरवंट्यावरती ना गव्हाचा चीक काढायच्या, पण आता पाटा वरवंटा काही मिळत नाही सिटीमध्ये, खेडेगावामध्ये असतो। पण आजकाल ना सगळेच मिक्सरवरती गव्हाचा चीक काढून घेतात। तर इथे बघा हा आपला चीक तयार झालेला आहे, पण आणखी याचं खूप काम आहे पुढे। तर आता की नाही इथे बघा एक कढई घेतलेली आहे मोठी मी, आणि पूर्ण गव्हाचा जो चीक आहे ना बारीक केलेला आपण तो कढईमध्ये घालून घेणार आहोत आपण। सेम पद्धतीने बाकीचे सगळे गहू मी असेच मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मी दाखवलेल्या पद्धतीनेच आपल्याला हे गहू बारीक करून घ्यायचे आहेत। मिक्सर एकदम कंटिन्यू चालू ठेवायचा नाही, कमी जास्त करतच आपल्याला हे गहू की नाही बारीक करून घ्यायचे। थोडंसं पाणी घालायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेलं गहू घ्यायचं आणि आपल्याला हे गहू बारीक करून घ्यायचे। सगळे गहू मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता की नाही इथे बघा हाताला तेल लावून घेते मी पुन्हा एकदा। हाताला तेल यासाठी लावायचं, जो चीक आहे ना खूप चिकट असतो आणि तो हाताला आपल्या चिटकतो, म्हणून तेल लावून घेतलेला आहे मी। आता की नाही इथे बघा हाताच्या साहाय्याने की नाही मी हा चीक सगळा पिळून काढणार आहे। जेवढा काही चोथा निघेल ना तेवढा आपल्याला हा चोथा काढून घ्यायचा आहे। जितकं जमेल ना तेवढा आपल्याला दाबून यातला चीक काढून घ्यायचा आहे बघा। अशा पद्धतीने मी दाखवलेल्या पद्धतीने बघा असा हा चोथा निघतोय। हाताने दाबून आपल्याला ह्या गव्हाचा चोथा सगळा काढून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही असा पांढरा शुभ्र असा आपला हा चीक निघतोय। तर दाबून मी एकदम हा चोथा मी बाजूला काढून घेणार आहे गव्हाचा, आणि चीक आपला खाली राहतोय। सेम पद्धतीने सर्व मी हा चोथा की नाही चिकामधून बाहेर काढून घेणार आहे।
मी पण ज्यावेळेस पहिल्यांदा गव्हाची कुरडई बनवली होती ना, तर यूट्यूबवरती बघूनच बनवली होती. आईला पण विचारलं होतं, आईने मला फोनवरून सांगितलं होतं. पण सांगण्यात आणि बघण्यात खूप फरक असतो. तर मी यूट्यूबला बघून की नाही गव्हाची कुरडई बनवली होती आणि इतकी छान झाली होती ना, एकदम पांढऱ्या शुभ्र अशा ह्या गव्हाच्या कुरडया झाल्या होत्या माझ्या. आता गेले 5 ते 6 वर्ष झालं मी प्रत्येक वर्षी गव्हाची कुरडई बनवते आणि एकदाही बिघडलेली नाही आहे. प्रत्येक वर्षी माझ्या अशा छान अशा पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या कुरडया तयार होतात. इथे बघू शकता सर्व चिकामधला चोथा मी पिळून काढलेला आहे. आता एक डब्बा घेतलेला आहे आणि एका डब्याला की नाही कॉटनचा कपडा बांधून घेतलेला आहे मी. कॉटनची ओढणी आहे ती बांधून घेतलेली आहे. आणि इथं आता पीठ गाळायची गाळण घेतलेली आहे चाळण. तर चाळणीलाही मी तेल लावून घेतलेलं आहे आधीच थोडंसं. आणि जे आपण पूर्ण चोथा पिळून काढलेला चीक होता की नाही तो गाळून घेणार आहे. अशा पद्धतीने बघा बऱ्यापैकी चोथा राहिलेला आहे यामध्ये. तर गाळणीने गाळून घेतलं ना, जो काही थोडाफार चोथा राहिलेला असतो ना गव्हाचा तो सगळा निघून जातो. आणि ओढणीने गाळून घेतलं ना, एकदम पांढरा शुभ्र असा आपला चीक तयार होतो. म्हणून ओढणीने गाळून घ्यायचं. तर इथे बघा सर्व चीक मी की नाही गाळून घेते. जो काही थोडाफार चोथा राहिलेला आहे ना, तो गाळणीमध्ये राहतो वरती. तर अशा पद्धतीने बघा हा चीक काढायचा आहे आपल्याला गव्हाचा. मी की नाही प्रत्येक वर्षी गव्हाची कुरडई बनवते. कुरडईपेक्षा जे गव्हाचा चीक असतो ना शिजवल्यानंतर खायला तो खूप आवडतो. त्यासाठी मी कुरडई बनवतेच. चाळणीने चाळून घेतल्यामुळे बघा जितका काही चोथा राहिलेला असतो ना चिकामध्ये तर तो सगळा निघतो. तर जो राहिलेला चोथा आहे ना तो मी काढून घेतलेला आहे. पुन्हा एकदा त्याला की नाही असं दाबून पिळून घेणार आहे, जेणेकरून थोडंफार काही चीक राहिला असेल ना तो सगळा चीक निघून जाईल. आणि जो आता मी कपड्यावरती चीक आहे की नाही तो बघा अशा पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचा आहे. कॉटनच्या कपड्याने ना चीक गाळून घेतला ना, जे काही पूर्ण जो तांब राहते ना चिकामध्येच ती सर्व निघून जाते. आणि ज्या आपल्या कुरडया आहेत ना एकदम पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार होतात. इथे बघा थोडासा चोथा राहिलेला आहे तो पण मी पिळून घेते. आणि इथं बघू शकता तुम्ही हा चोथा राहिलेला आहे. आता की नाही यामध्येही थोडासा चीक शिल्लक राहिलेला असतो. म्हणून की नाही यामध्ये आता पुन्हा पाणी घालून की नाही बघा अशा पद्धतीने हाताने चोळून घेणार आहे. पांढरं पाणी निघते म्हणजे यामध्ये थोडाफार चीक शिल्लक राहिलेला आहे. 1-2 वेळा मी हा चोथा जो आहे ना तो धुवून घेणार आहे. आणि जे काही पांढरं पाणी राहिलेलं आहे ना तर ते आपण काढून घेणार आहोत. चांगलं 2 हातांनी याला चोळून घ्यायचं आहे. जो काही थोडाफार गव्हाचा चीक राहिलेला असतो ना तो सगळा निघतो. जेवढं होईल ना तेवढं दाबून पिळून आपल्याला यातला चीक काढून घ्यायचा आहे. इथे बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी इथं पांढरं पाणी निघलेलं आहे. आता हे जे पांढरं पाणी आहे ना ते पुन्हा मी गाळणीतून गाळून घेणार आहे चाळणीतून. आणि नंतर कपड्यातून आपल्याला गाळून घ्यायचं आहे. यामध्ये बऱ्यापैकी चीक असतो गव्हाचा. तर तो जो राहिलेला चोथा आहे ना पुन्हा एकदा मी वॉश करून घेणार आहे. तर इथे बघा चाळणीतून गाळून घेतलेला आहे आधी आणि नंतर कपड्यातून गाळून घेणार आहे मी. पुन्हा एकदा हा राहिलेला चोथा स्वच्छ धुवून घेणार आहे. जितकं तुम्हाला वाटेल ना की यामध्ये चीक शिल्लक आहे, पांढरं पाणी निघते, तेवढ्या वेळा हे आपल्याला चोथा धुवून घ्यायचा आहे. बघा पुन्हा एकदा मी चोथा धुवून घेते. यातून पांढरं पाणी निघते म्हणजे यामध्ये चीक शिल्लक आहे. जे काही पांढरं पाणी निघालेलं आहे ना ते बघा कपड्यातून गाळून घ्यायचं आहे. हा जो राहिलेला चोथा आहे ना आता त्याची की नाही तुम्ही कांदा घालून भाजी बनवू शकता किंवा मग तुम्ही यामध्ये तिखट मीठ जिरे घालून की नाही याचे पापड बनवू शकता. तर इथे बघा हा आपला चीक तयार झालेला आहे. यामध्ये की नाही आणखी मी साधं पाणी घातलेलं आहे आणि हा जो डब्बा आहे ना असा झाकून ठेवणार आहे दिवसभर. आज आपण चीक सकाळी काढलेला आहे तर उद्या सकाळी आपण कुरडया बनवणार आहोत. तर त्याआधी की नाही 1-2 ते 3 वेळा यातलं पाणी आपल्याला चेंज करायचं आहे. दिवसातून 2 ते 3 वेळा मी पाणी चेंज केलेलं आहे बघा तुम्ही. तर असं लालसर असं पाणी तयार झालेलं आहे. जी काही गव्हामध्ये तांब असते थोडंफार तर ती सगळी पाण्याच्या वरती येते आणि आपला पांढरा शुभ्र असा चीक खाली तळाला राहतो. पाणी चेंज केलेलं आहे. पुन्हा चांगलं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. पाणी भरपूर घाला, काही हरकत नाही पाणी जास्त झालं तरी पण. दिवसातून 2 वेळा पाणी चेंज केलेलं आहे. रात्री झोपतानाही एकदा केलेलं आहे मी पाणी चेंज यातलं. तुम्हाला जर शक्य असेल तर रात्री अर्ध्या रात्री उठूनही तुम्ही यातलं पाणी चेंज करू शकता एकदा आणि नवीन पाणी ॲड करू शकता. जितकं तुम्ही पाणी चेंज कराल ना तितकं तुमच्या कुरडया एकदम पांढऱ्या शुभ्र तयार होतात. जे आता चिकातलं वरचं पाणी होतं ना ते अलगद मी सर्व काढून घेतलेलं आहे.
गॅसवरती मोठ्या साईजचं पातेलं ठेवलेलं आहे. जाड बुडाचं पातेलं ठेवायचं आहे. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. छोटे चमचे घालते 3 चमचे तेल पातेल्याला, जेणेकरून चीक चिटकणार नाही. आता जो आपला राहिलेला चीक होता ना, सर्व वरचं जे पाणी होतं ना, मी अलगद काढून घेतलेलं आहे. आणि जो चीक आहे ना, तो असा तळ्याला जाऊन घट्ट बसलेला असतो. तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे. तो असा घट्टसर दगड झाल्यासारखा बसलेला असतो तळ्याला जाऊन. त्याच्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत. आणि आता इथं चीक मोजून घेतलेला आहे बघा. बरोबर 1 पातेलं चीक भरलेलं आहे. तर 1 पातेलं पाणी गरम करून घेतलेलं आहे मी. ज्या पातेल्याने आपण चीक मोजून घेतलेला आहे ना, त्याच पातेल्याने की नाही 1 पातेलं भरून मी गरम पाणी घेतलेलं आहे. आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं मी. पूर्ण 1 पातेलं भरून पाणी घेतलेलं आहे. 1 पातेलं भरून चीक होता आपला, तर 1 पातेलं पाणी घ्यायचं आहे. पाण्याचं जे हे प्रमाण आहे ना, अगदी परफेक्ट असं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाण्यामध्ये. बरेच जण थोडीफार तोटी घालतात. जर तुम्हाला तोटी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. तोटी घातली की कुरडई पांढरी होते, पण जी मी ही कुरडई बनवते ना, तर तोटी न घालताही पांढऱ्या शुभ्र अशा ह्या कुरडया तयार होतात. तर इथे बघा आपलं पाणी गरम झालेलं आहे. पाणी गरमच वापरलेलं आहे आता आपण. आणि आता आपण लगेच चीक बनवणार आहोत. चीक शिजवून घ्यायचं आहे. आता की नाही थोडंसं 1 वाटीभर पाणी की नाही मी बाजूला काढून घेतलेलं आहे. वरून कमी जास्त पाणी घालायचं आहे आपल्याला. आणि आता चीक आपल्याला थोडा थोडा करून असं घालायचं आहे पाण्यामध्ये. बघा अशा पद्धतीने एकदम बारीक धार लावायची आहे. गरम गरमच पाण्यामध्ये घालायचं आहे. गॅस मीडियम ठेवलेला आहे इथे बघू शकता तुम्ही. आणि की नाही ज्यावेळेस आपण चीक घालतो ना पाण्यामध्ये, एकदम बारीक धार सोडायची आहे आणि कंटिन्यू चीक हलवायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी तयार होणार नाहीत. इथे की नाही दोघींची गरज लागते. जर तुमच्या घरात कोणी मदतीला असेल ना, तर त्यांना नक्कीच घ्या. एकीला चीक शिजवायला जमत नाही. एकजण चीक ओततं आणि एकजण चीक हलवतं. तर इथं माझी मैत्रीण आलेली आहे, तर ती पण मला मदत करत आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू चीक हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गाठी बिलकुल होणार नाहीत. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण चीक शिजवून घेणार आहे. आता की नाही पूर्ण बघा हा चीक ओतून घेतलेला आहे मी. आणि जे थोडंफार गरम पाणी आपण काढून घेतलं होतं की नाही बाजूला, ते मी डब्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि तेच पाणी पुन्हा या चिकामध्ये घातलेलं आहे. इथे बघा दोन्ही हातांनी घट्ट असं पातेलं पकडून घेतलेलं आहे. आणि जितकी ताकद आहे ना, तितक्या ताकदीने आपल्याला चीक हटवून घ्यायचं आहे. तुम्ही जितका चीक हटवून घ्याल ना, तितका आपला चीक छान शिजल्या जातो. नाहीतर लगेच गाठी तयार होतात. त्यामुळं पटपट आपल्याला हा चीक शिजवून घ्यायचा आहे. आणि इथं खरंच मदतीचीच गरज असते. एकाचं काम नाही आहे इथे. 1-2घी लागतात कुरडयाचा चीक बनवायचं म्हटलं तर. तर बघा इथं छान असा हा चीक आपण मिक्स करून घेतलेला आहे. जितका होईल तितका आपल्याला हा चीक हटवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही जितकी ताकद लावता येईल ना, तितकी लावायची आहे. कुरडई बनवताना जे अवघड काम आहे ना, तर हेच आहे. इथेच आपल्याला की नाही मदतीची गरज लागते आणि ताकदीची गरज लागते थोडीशी. इथं एकही गाठ तयार झालेली नाही आहे, म्हणजे परफेक्ट असा चीक आपला झालेला आहे. आता आणखी हा चीक शिजवायचा आहे आपल्याला. तर याला की नाही आता मी झाकून शिजू देणार आहे. गॅस बारीक किंवा मीडियम ठेवायचा आहे. तर 5 ते 10 मिनटं मी झाकून ठेवला होता. तर पुन्हा एकदा चेक करून पाहिला आहे, तर बिलकुल चीक शिजलेला नाही आहे. हाताला चिकट लागतो आहे, म्हणजे आणखी चीक कच्चा आहे. तर थंड पाण्याचा हात घेतलेला आहे थोडासा. आणि पुन्हा एकदा चीक मी दाबून ठेवणार आहे. इथं मी कॉटनची ओढणी ओली करून घेतलेली आहे. ती की नाही आपल्याला अशी झाकून घ्यायची आहे चिकावरती आणि वरून परात झाकायची आहे पुन्हा एकदा. आणि गॅस बारीक करायचा आहे. पुन्हा एकदा 10 मिनटं चीक शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटं झालेले आहेत. आता बघूयात. इथे आपला छान असा चीक शिजून तयार झालेला आहे. चीक शिजला आहे की नाही ते कसं ओळखायचं बघा. इथं हात लावते मी चिकाला, बिलकुल हाताला चीक चिटकत नाही आहे. एकदम क्लीन असा हात निघतो आहे माझा, म्हणजे आपला चीक छान असा शिजून तयार झालेला आहे. तर आता लगेच आपण गरम गरम की नाही कुरडया करायला घेऊयात. बघू शकता तुम्ही हाताला चीक बिलकुल चिटकत नाही आहे, म्हणजे आपला चीक शिजलेला आहे. आता लगेच आपण गरम गरम कुरडया करायला घेऊयात. चीक गरम आहे तोवरच आपल्याला कुरडया बनवून घ्यायच्या आहेत. नंतर चीक जसा थंड होईल ना, तसं कुरडया बनवायला हार्ड जातात. तर गरम आहे तोपर्यंतच छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुरडया बनवू शकता. एकदम पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार होत आहेत. बघू शकता तुम्ही. ह्या ज्या कुरडया आहेत ना, छान अशा 3 ते 4 दिवस कडकडीत उन्हामध्ये की नेहमी वाळवून घेणार आहे.
पहिल्या दिवशी छान अशा सुकवून घ्यायच्या आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी त्याला उलट्या करून खालच्या बाजूनी सुकवून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा सर्व कुरडया मी बनवून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या कुरडया तयार झालेल्या आहेत. आपली छान अशी गव्हाची कुरडई तयार झालेली आहेत आणि एकदम पांढरी शुभ्र अशी तयार झाली आहे. बघा तुम्ही बघूनच कळत असेल तुम्हाला. ही कुरडई तुम्हाला मी तळूनही दाखवते. अगदी दुप्पट तिप्पट फुलणारी आणि एकदम पांढरी शुभ्र अशी आपली गव्हाची कुरडई तयार झालेली आहे. एकदा नक्की बनवून बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. छान अशी आपली ही गव्हाची कुरडई तयार झालेली आहे. अगदी साधी सोपी रेसिपी सांगितलेली आहे. एकदा नक्की तुम्ही बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.